गुड मॉर्निंग. आज सकाळी नाश्त्यासाठी उडीद वडा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली होती. वडा सांबारचा नाश्ता केल्यानंतर मी आधी स्वतःचं आवरून घेतलं, कारण मला जायचं होतं एका खास कामासाठी बाहेर. पटापट आवरून घेतल्यानंतर मी गेले होते बाहेर मोरया गोसावीच्या मंदिराला. तिथे जाऊन मला पूजा करायची होती. मोरया गोसावीचं मंदिर कोणाकोणाला माहिती आहे आणि ते नक्की कुठं आहे हे मला कॉमेंट करून सांगा. मोरया गोसावीच्या मंदिरात गेल्यानंतर मी आधी देवाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पाला पाया पडले आणि पाया पडल्यानंतर बाहेर येऊन मी गाडीची पूजा केली. गाडीची पूजा करण्यासाठी मी आज मोरया गोसावीच्या मंदिरात गेले होते. चिंचवडमधलं सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आहे हे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मी आधी पूजा करून घेतली. गाडीला स्वस्तिक काढला, ओवाळलं, फुलं वाहिली, अक्षदा वाहिल्या. जसं जसं ब्राह्मणांनी सांगितलं तसं तसं आणि त्याच पद्धतीने मी सगळं करून घेतलं. नंतर गाडीला नारळ ओवाळला, सगळ्यांना पेढे वाटले. सगळ्यांना पेढे वाटून झाल्यानंतर मस्तपैकी असा फोटोशूट केला. पूजा वगैरे आवरून झाल्यानंतर मस्तपैकी फोटोशूट केला, देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून निघालो. नंतर आम्ही साईबाबाच्या दर्शनाला आलो होतो प्रति शिर्डीला. इथं आलो, पाया पडलो, देवाचं दर्शन घेतलं. मी काही जास्त शूटिंग घेतली नाही आतली, फक्त मंदिरापर्यंतच घेतली. देवाची शूटिंग घेतली नाही कारण तिथं मोबाईल अलाउड नव्हता. एकदम शांत वातावरण होतं इथं आणि रविवार असून सुद्धा जरासुद्धा गर्दी नव्हती. मापातच गर्दी होती आणि एवढं कडाक्याचं ऊन होतं. दर्शन झाल्यानंतर बाहेर निघालो. एवढं ऊन होतं की नको नको होत होतं. हे होतं शेवटचं ठिकाण आमचं फिरायचं. त्यानंतर आम्ही आलो घरी. एवढं कडाक्याचं ऊन लागत होतं. आजच्यासाठी एवढंच. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मुलींचा असा मस्तपैकी डान्स चालू होता. त्यांना काय थांबवणार, डान्सच चालू होता त्यांचा एवढा भरभरून. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय सगळ्यांना. थँक्स फॉर वॉचिंग.